रत्नागिरी जिल्ह्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे आणि याचा थेट परिणाम आता शिवभोजन सेंटरनाही बसलेला पाहायला मिळतो आहे। आपण रत्नागिरी शहरातील एका शिवभोजन सेंटरवरती आहोत आणि सध्या ही लगबग सुरू आहे ती शिवभोजन साठीची आणि तुम्ही बघू शकता की गॅस मिळत नाही आहे आणि त्यामुळे सध्या शिवभोजन जे आहे ते या ठिकाणी चुलीवरती केलं जातं आहे। तुम्ही बघू शकता की हे कडधान्याची उसळ आहे आणि पलीकडे साईडला जो जे पातेलं आहे ते भाताचं पातेलं आहे आणि पूर्णपणे शिवभोजन जो आहे शिवभोजनचं जे अन्न आहे ते या ठिकाणी चुलीवरती शिजवलं जातं आहे। खऱ्या अर्थानं शिवभोजन योजना बंद पडू नये म्हणून अशा प्रकारचं चुलीचा आधार आता इथल्या सेंटरवाल्यांनी घेतलेला पाहायला मिळतो आहे। गेले 2 दिवसांपासून अशाच पद्धतीनं सध्या शिवभोजनचं जे अन्न आहे ते चुलीवरती शिजवलं जातं आहे। दादा काय सांगाल, कुठले कुठले पदार्थ सध्या चुलीवरती केले जात आहेत, काय सांगाल शिवभोजनचे कुठले कुठले पदार्थ चुलीवरती केले जात आहेत? शिवभोजनाचे पदार्थ डाळ भात भाजी असे पदार्थ बनले जात आहेत। सगळे चुलीवर काय? हां, सगळे चुलीवर आहे। चपाती काय जर गॅसमुळे शॉर्ट आलेले आहे त्याच्यामुळे भात आम्ही देतो। बरोबर आहे। किती दिवसापासून शिवभोजनचं हे चुलीवरती आलेलं आहे? झाले 5-6 दिवस झाले। 5 दिवस झाले। काय काय बनवतो चुलीवरती? चुलीवरची उसळ बनवतो, भाजी भात आणि डाळ। नक्कीच तुम्ही बघू शकता की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो सध्या गॅसचा तुटवडा आहे त्यामुळं सध्या शिवभोजनचं जे सगळं अन्न आहे ते या चुलीवरती शिजवलं जातं आहे आणि जे शिवभोजनमधले जे लाभार्थी आहेत त्यांना या चुलीवरचंच जेवण सध्या दिलं जातं आहे। एकंदरीतच सध्या जो गॅसचा व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे त्याचा परिणाम आता शिवभोजन सेंटरनाही देखील या ठिकाणी भोगावा लागतो आहे। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।